नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, PAPT अकॅडमीमध्ये मी अनिल ठाकरे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज 24 फेब्रुवारी या ठिकाणी आपण आपली दैनंदिन चालू घडामोडीची जी सिरीज आहे ती कंटिन्यू करत आहोत. मित्र आणि मैत्रिणींनो, आज MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. MPSC जे आहे महाराष्ट्र जे पब्लिक सर्व्हिस कमिशन जे आहे त्यांनी आपला नवा जो सिलेबस आहे, जो अभ्यासक्रम आहे तो 2025 पासून लागू करण्याची जी आहे ते नोटिफिकेशन या ठिकाणी काढलेलं आहे. तुम्हाला हा मुद्दा थोडासा समजून घ्यावा लागेल मित्रांनो की MPSC विद्यार्थी आणि MPSC हा आयोग म्हणून यांच्यामध्ये नेमका काय वाद चालू होता, या वादाची पार्श्वभूमी काय आहे आणि आता काय निर्णय झालेला आहे. ठीक आहे, आपण 2 मिनिटात या ठिकाणी समजून घेऊया आणि तीच आजची सर्वात मोठी या ठिकाणी न्यूज आहे. काय आहे मित्रांनो की गेल्या वर्षी साधारण 2022मध्ये मे जूनच्या आसपास MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आपलं एक अभ्यासक्रमाशी संबंधित एक नवीन धोरण तयार केलं आणि त्या अंतर्गत जशी केंद्रामध्ये UPSCची परीक्षा होते, केंद्रामध्ये जी केंद्रीय लोकसेवा आयोगाची जी परीक्षा पद्धती आहे त्यासारखी परीक्षा पद्धत जी आहे किंवा अभ्यासक्रम जो आहे तो आयोगाने MPSC आयोगाने जे आहे ते राज्यामध्ये लागू करण्याची या ठिकाणी घोषणा केली होती. 2022 मे जूनच्या आसपासमधली ही घटना आहे. त्यानंतर हा जो नवीन अभ्यासक्रम आहे मित्रांनो, हा थोडासा व्यापक अभ्यासक्रम आहे. सध्या स्थिती MPSCमध्ये MCQ टाईप प्रश्न येतात. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू हे या परीक्षेचं स्वरूप आहे सद्यस्थिती. ठीक आहे, नवा अभ्यासक्रम यापेक्षा थोडासा वेगळा आहे. आधी जुना अभ्यासक्रम आपल्याला समजून घेतला पाहिजे, त्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करूया 2 सेकंद. ठीक आहे, जुना अभ्यासक्रम असा आहे की पूर्वपरीक्षेमध्ये 2 पेपर होतात. ठीक आहे, एक GSचा पेपर असतो, एक सामान्य अध्ययनाचा पहिला पेपर आणि सेकंड पेपर CSATचा असतो. त्यामध्ये तुमचं गणित, बुद्धिमत्ता आणि कॉम्प्रेन्शन. ठीक आहे, त्यामध्ये एक कॉम्प्रेन्शन म्हणजे उतारा दिलेला असतो, त्यावर काही प्रश्न विचारलेले असतात आणि ते आपल्याला वाचून या ठिकाणी सोडवायचे असतात. आणि एकंदरच ही जी जुनी पद्धत आहे ती MCQ, ठीक आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो, किंवा साधारण एक गावंढळ भाषेत बोलायचं झालं तर एक रिकाम्या जागा भरा स्वरूपाचं, किंवा एक प्रश्न दिलेला असतो, त्याखाली पर्याय दिलेले असतात 1, 2, 3, 4. त्यापैकी एक सिलेक्ट करून जे आहे ते आपल्याला तिथं उत्तरपत्रिकेमध्ये गोल गोल करायचं असतं. ठीक आहे, तर ही झाली जुनी पद्धत. तर या जुन्या पद्धतीमध्ये पूर्वपरीक्षेत 2 पेपर, मुख्य परीक्षेमध्ये साधारण 6 पेपर या ठिकाणी असतात. पहिले 2 पेपर हे लँग्वेजचे असतात आणि दुसरे सेकंड जे पेपर आहेत, 3रा, 4था, 5वा, 6वा हे सामान्य अध्ययन 1, 2, 3, 4 असे म्हणून असतात. ठीक आहे, इथं मी तुम्हाला जुना आणि नवा अभ्यासक्रम थोडक्यात सांगतो. जुना जो अभ्यासक्रम आहे MPSCचा तो तुम्हाला सर्वांना माहीत आहे, परंतु तरी पण मी इथे एकदा सांगतो की पहिला पेपर आणि दुसरा पेपर ह्या भाषेशी संबंधित आहे. ठीक आहे, इंग्लिश मराठी जे भाषा आहे त्यावर आधारित आहे. पहिला पेपर जो आहे त्यामध्ये निबंध आहे भाषेमध्ये, निबंधानंतर सारांश लेखन आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ट्रान्सलेशन पण आहे. दुसऱ्या पेपरमध्ये ग्रामर आहे आणि कॉम्प्रेन्शन आहे. दोन्ही भाषेशी संबंधित पेपर आहेत. तिसरा जो पेपर आहे मित्रांनो, जुना MPSCचा अभ्यासक्रम मी सांगतो इथं, तिसरा पेपर जो आहे त्याला GS1 म्हणतात. GS1, चौथा GS2 म्हणजे जनरल स्टडीज सामान्य अध्ययन. यामध्ये तुमचं जे आहे ते इतिहास, भूगोल नाही का असे विषय दिलेले आहेत मित्रांनो वाटून. त्याच्यानंतर GS3 आणि त्याच्यानंतर GS4. ठीक आहे, यामध्ये GS4 असे हे भाषेचं. आणि त्याच्यानंतर जी आहे सेकंड पायरी आहे, यानंतर इंटरव्ह्यू. अशी मिळून ही सर्व परीक्षा आहे. ही जुनी पद्धत आहे. पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर, मुख्य परीक्षेमध्ये हे सांगितलेले जे आहेत 6 पेपर आणि एक इंटरव्ह्यू, अशी जुनी पद्धत आहे. नव्या पद्धतीमध्ये काय होतं, नवीन अभ्यासक्रम काय म्हणून जो कोणता अभ्यासक्रम लागू करायचा होता MPSCला, तर त्यामध्ये जसा UPSCचा अभ्यासक्रम आहे मित्रांनो तसाच तो क्रम जो आहे तो यामध्ये लागू करायचा होता. आता UPSCचा अभ्यासक्रम आणि आयोगाने MPSCने बदललेला नवीन अभ्यासक्रम काय आहे ते थोडक्यात बघूया. तिथंही पूर्वपरीक्षा जी आहे ती 2 पेपरच असतात मित्रांनो. तिथेही पूर्वपरीक्षा असते, मुख्य परीक्षा असते आणि इंटरव्ह्यू असतो. ठीक आहे, तर या पूर्वपरीक्षेमध्ये 2 पेपर आणि
हा वाद जो आहे तो मुख्यतः जो आहे तो मुख्य परीक्षेच्या संदर्भात आहे, ठीक आहे. म्हणून इथं मी मुख्य परीक्षेबद्दलच या ठिकाणी लिहितोय. तर मुख्य परीक्षा जी आहे नवीन अभ्यासक्रमानुसार, तर त्यामध्ये पहिला जो पेपर होता मित्रांनो तो भाषा आधारित आहे, ठीक आहे. पहिला आणि दुसरा पेपर इथेही भाषेवर आधारित आहे. तिसरा पेपर जो असतो मित्रांनो तिथं निबंध लेखन असतं. काय असतं? निबंध लेखन. म्हणजे जवळपास तुम्हाला 2 निबंध दिलेले असतात, 250-300 मार्क असते त्याचे, आणि 2 निबंध त्या ठिकाणी तुम्हाला चॉईस करायचे असतात, निवडायचे असतात. काही विषय दिलेले असतात, 2-4 विषय दिलेले असतात भाग 1 आणि भाग 2 मध्ये. त्या दिलेल्या विषयापैकी तुम्हाला 2 विषय निवडून त्यावर साधारणतः 1,500-2,000 शब्दामध्ये एक निबंध त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. तर असा आहे निबंधाचा पेपर, ठीक आहे. 4था, 5वा, 6वा, 7वा, 8वा आणि 9वा असे 9 पेपर जे आहे ते मुख्य परीक्षेला आहे. त्यामध्ये GS1, GS2, GS3, GS4 आणि हे जे 2 पेपर आहे मित्रांनो ते वैकल्पिक विषय आहे, ठीक आहे. हे 2 पेपर वैकल्पिक विषय आहे. आता ही नवीन पद्धत होती, ही जुनी पद्धत होती. जुन्या पद्धतीमध्ये बघा फक्त 6 पेपर आहे, ठीक आहे. भाषेचे 2 पेपर आहे, GS1, 2, 3, 4, ठीक आहे. आणि या नव्या पद्धतीमध्ये एकूण 9 पेपर आहेत, ठीक आहे. जो आयोगानं नवीन सिलेबस आणला होता तो अतिशय व्यापक होता, ठीक आहे. UPSC मध्ये जसे पेपर काढतात किंवा जसा सिलेबस आहे त्या नुरूप जो आहे तो या ठिकाणी अभ्यासक्रम लागू करायचा होता. आता एवढा अभ्यास करायला आणि एवढा अभ्यास करायला फरक वाटेल की नाही मित्रांनो? आधी जुने जे विद्यार्थी आहे MPSCची तयारी करणारे त्यांनी या सिलेबसनुसार अभ्यास केलेला आहे, ठीक आहे. आणि लगेच तुम्ही एका वर्षाच्या आत येऊन जर म्हणसाल की हा आम्हाला सिलेबस लागू करायचा तर याला वेळ लागेल ना मित्रांनो, ठीक आहे. 1-1.5-2 वर्ष लागतात एवढा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी, ठीक आहे. ऑलरेडी MPSCचे विद्यार्थी जर या सिलेबसनुसार अभ्यास करत असतील तर त्यांनी ऑलरेडी 2-3 वर्ष या ठिकाणी घातलेली असतात. परत तुम्ही नवा सिलेबस आणसाल आणि म्हणसाल की आम्हाला एका वर्षातच तो लागू करायचा, तर हे पॉसिबल नाही. यामुळे जो आहे ते आंदोलनाला हे आंदोलन जे आहे ते विद्यार्थ्यांनी छेडलं होतं मित्रांनो. आयोगाच्या या निर्णयाला जे आहे ते आक्षेप घेतला होता या विद्यार्थ्यांनी, MPSCची तयारी करणारे जे विद्यार्थी आहे त्यांनी. तर ही या आंदोलनाची जी आहे पार्श्वभूमी आहे मित्रांनो. 2022 मे-जूनच्या दरम्यान हा असा सिलेबस त्या ठिकाणी नवीन अभ्यासक्रम आयोगाने घोषित केला की आम्ही 2023 पासून हे लागू करणार आहोत हा नवीन सिलेबस. परंतु विद्यार्थ्यांचं मत असं झालं की एवढ्या कमी वेळामध्ये, म्हणजे साधारण 8-9 महिने राहिले असताना एप्रिलमध्ये परीक्षा होते, ठीक आहे. MPSCची एप्रिल-मे महिन्यामध्ये परीक्षा होते दरवर्षी. तर त्या ठिकाणी तुम्ही एवढ्या कमी वेळामध्ये कसं काय आम्हाला सांगू शकता की नवीन अभ्यासक्रम हा लागू करतोय आम्ही, तुम्ही याच्यानुसार अभ्यास करा. जुने विद्यार्थी ऑलरेडी 5-5 वर्ष या ठिकाणी घाम गाळत आहेत, मग त्यांच्यासोबत हा अन्यायच होता ना, ठीक आहे. आणि जुना जो अभ्यासक्रम आहे त्यानुसार अभ्यास केलेला अजून तुम्हाला नव्यामध्ये वेळ कसा काय घालवायचा आम्ही, प्रश्नच होता. यामुळे विद्यार्थ्यांचं जे आहे ते आतोनात नुकसान होणार होतं. म्हणून विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आक्षेप घेतला आणि 2022 डिसेंबरच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी सांगितलं जर आयोगानं हा निर्णय मागे घेतला नाही तर आम्ही आंदोलन करू. आणि त्या ठिकाणी 2-3 दिवस त्यांनी आंदोलन करूनही बघितलं आणि मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं त्यांनी की आयोग जो आहे तो असं सिलेबस रद्द करणार आहे. परंतु इथं प्रॉब्लेम काय झाला, विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे घेण्यात आलं, परंतु CM आता जे काही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे त्यांनी असं आश्वासन दिलं होतं त्या ठिकाणी की आम्ही आयोगाला असं सांगू आणि मान्य केलं होतं की नवीन सिलेबस जो आहे तो या 2 वर्षामध्ये लागू करणार नाही. विद्यार्थ्यांचा जो आक्षेप आहे मित्रांनो तो काही नवीन सिलेबसला विरोध आहे असा नाही आहे, ठीक आहे. नवीन सिलेबसला अजिबात या ठिकाणी विरोध नाही आहे. तो कधी लागू करायचा, ठीक आहे. त्या नवीन सिलेबसचा अभ्यास करण्याकरिता जो आहे थोडासा कालावधी मिळावा आणि जुने जे विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे त्याला न्याय मिळावा असा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी डिमांड आहे. नवीन सिलेबसला अजिबात विरोध या ठिकाणी केलेला नाही आहे. नवीन सिलेबसला ॲक्सेप्ट केलं, परंतु ते 2025 पासून लागू करावं, कारण तेवढा अभ्यास करण्यासाठी वेळ लागतो, ठीक आहे. अचानक तुम्ही आमच्यासमोर एखादा नवीन सिलेबस मांडसाल तर आम्ही त्या ठिकाणी कसं करणार, कारण ऑलरेडी एवढा मोठा अभ्यासक्रम आहे MPSCचाही, तो करायला आमचं तब्येत खराब होते. एवढा अभ्यासक्रम संपवायला आणि तो करायला, ठीक आहे. 2-3 वर्ष लागून जातात, 4-5 वर्ष या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना लागतात. तर अशा प्रकारे जे आहे ते ह्या आंदोलन होतं मित्रांनो. तर मग त्या ठिकाणी 2022 डिसेंबर 2022 मध्ये पुन्हा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. त्यांनी CMनी प्रतिसाद दिला त्या आंदोलनाला
आणि सांगतो म्हणले आयोगाला, परंतु आयोगाने ते काय मनावर घेतलं नाही आणि नोटिफिकेशनमध्ये काही टाकलं नाही. जोपर्यंत आयोगाचं रीतसर नोटिफिकेशन येत नाही की आम्ही जो नवीन अभ्यासक्रम आहे तो 2025पासून लागू करतोय, असं जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना देखील संभ्रमाच्या अवस्थेत विद्यार्थी गेले होते की आयोग याच वर्षी लागू करतंय का, कधी काही समजत नव्हतं. म्हणून विद्यार्थ्यांनी असं ठरवलं परत MPSCच्या की आपल्याला जे आहे आता एक चांगलं आंदोलन करावं लागेल, आमरण उपोषण करावं लागेल. आणि काल 21 फेब्रुवारीपासून हे आंदोलन सुरू झालं होतं. तर 36 तास या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. पुन्हा MPSCनं जे आहे जे या विद्यार्थ्यांची मागणी ऐकली आणि आपल्या रीतसर नोटिफिकेशन दिलं की त्यामध्ये सांगण्यात आलं की 2025पासून जो नवीन अभ्यासक्रम आहे तो लागू करण्यात येत आहे. त्यामुळे जे आहे ते विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं आणि अशा प्रकारे जे आहे MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचा इथं विजय झाला. ठीक आहे. तर मित्रांनो, हे सगळं जे आहे याच्यासाठी सांगतोय की हे आंदोलन तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे. तुम्ही MPSCची तयारी करणारे असा अथवा कोणी एक सर्वसामान्य असा, तरीही तुम्हाला या आंदोलनाबद्दल थोडीशी माहिती असावी या उद्देशाने एवढं डीपमध्ये जाऊन या ठिकाणी विश्लेषण केलं. या ठिकाणी मित्रांनो एक या MPSCच्या नव्या अभ्यासक्रमाबाबत जे आहे विद्यार्थ्याचे 2 गट पडले होते. पहिला गट होता की ही जुना अभ्यासक्रम जो आहे तो तसाच राहू द्यावा, नवा अभ्यासक्रम लागू आत्ताच करू नये, 2025पासून करावा. आणि एक दुसरा विद्यार्थ्यांचा गट आहे जो त्यामध्ये फार कमी विद्यार्थी होते त्या गटामध्ये. त्यांचं म्हणणं असं होतं की नवीन अभ्यासक्रम या ठिकाणी लागू करावा. त्यांचा प्रॉब्लेम काय आहे, आयोगाने मे-जूनमध्ये सांगितलं की आम्ही नवीन अभ्यासक्रम 2023पासून लागू करतोय. ठीक आहे. मग यांनी काय केलं, जूनमध्ये क्लासेस केले, जो नवीन अभ्यासक्रम तो समजून घेतला आणि त्यानुसार आपली तयारी सुरू केली. ठीक आहे. आणि यामध्ये UPSCची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत जुने, त्यांचा देखील यांच्यामध्ये बहुतेक समावेश असावा. तर त्या ठिकाणी त्यांची डिमांड होती की नवीन अभ्यासक्रम याच वर्षी लागू करावा. ठीक आहे. म्हणून आयोग देखील यामध्ये संभ्रमात होतं की नेमकं कोणाचं ऐकायचं. ठीक आहे. परंतु जिथं बहुमत आहे, जिथं संख्या जास्त आहे, त्यांचाच या ठिकाणी जो आहे तो निर्णय जो त्यांच्या बाजूने लागतो, असा प्रघात आहे मित्रांनो. मग ह्या नवीन जो जुना सिलेबस आहे तो तसाच राहू द्यावा, नवीन सिलेबस 2025ला लागू करावा. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त, विद्यार्थी या गटामध्ये जास्त आक्रमक होते. म्हणून जे आहे ते आयोगाने यांचं ऐकलं आणि 2025पासून हे नवीन सिलेबस जो आहे तो लागू करणार आहे. म्हणून ही MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना आताही 2 वर्ष आहेत त्या ठिकाणी अभ्यास करायला. 2025 नंतर जो आहे तो वर्णनात्मक स्वरूपाचा अभ्यासक्रम म्हणतात, कारण हा MCQ टाईप, रिकाम्या जागा भरा टाईप हा पेपर नसतो. यामध्ये 200, 250 शब्दामध्ये एका प्रश्नाचं उत्तर लिहावं लागते. आणि या सिलेबसमध्ये सगळं जे आहे ते 1 लाइनर क्वेश्चन असतात. ठीक आहे. MCQ असतात, म्हणजे एक प्रश्न दिलेला असतो, 4 पर्याय, त्याच्यापैकी एक निवडायचा, टिक करायचा, गोल करायचं उत्तरपत्रिकेमध्ये आणि पुढं जायचं. असा हा सिलेबस होता आणि याच्यामध्ये लिहावं लागतं. ठीक आहे. याच्यामध्ये 4 पर्याय नसतात. तर ठीक आहे मित्रांनो, याच्यानंतर नेक्स्ट न्यूज आपण कव्हर करूया. यानंतर पुढची न्यूज आहे मित्र आणि मैत्रिणींनो, की जी जागतिक बँक आहे, वर्ल्ड बँक आहे, तिच्या अध्यक्षपदी जी आहेत एका भारतीय वंशाच्या व्यक्तीची नियुक्ती होणार आहे मित्रांनो. तसं अमेरिकेचे जे अध्यक्ष आहे जो बायडन यांनी त्यांच्या नावाची जी आहे ती शिफारस केलेली आहे. त्यांचं नाव जे आहे मित्रांनो ते अजय बंगा आहेत. ते मूळ जे आहेत ते भारतीय वंशाचे आहेत. ठीक आहे. तर ही पहिलीच वेळ आहे मित्रांनो की जागतिक बँकेच्या अशा महत्त्वपूर्ण बँकेच्या अध्यक्षपदी जी आहे ते कोणीतरी भारतीय व्यक्ती जी आहे, भारतीय वंशाची व्यक्ती आहे, ती विराजमान होणार आहे. ठीक आहे. त्यांच्याबद्दल या ठिकाणी आपण माहिती जाणून घेऊया. ही आजची प्रमुख न्यूज आहे. ठीक आहे. जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी अजय बंगा यांची शिफारस करण्यात आलेली आहे. अमेरिकेत भारतीय वंशाचे कंपनी व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत ते. ठीक आहे. अमेरिकेमध्ये भारतीय वंशाचे ते कंपनी मॅनेजमेंट करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर ते जो बायडनद्वारे, ठीक आहे, हे या अमेरिकेचं जे काय आहे मित्रांनो ते वर्ल्ड बँकेमध्ये, जागतिक बँकेमध्ये सर्वाधिक हिस्सा आहे, वाटा आहे, शेअर्स आहे. त्यामुळे काय आहे की हे निर्णय जे घेतील अध्यक्षपदाबाबत तोच इथे मान्य करण्याची जी आहे ती प्रथा आहे. ठीक आहे. म्हणून ज्या अमेरिकेनं यांच्या नावावर नवीन जे अध्यक्ष आहेत म्हणून जे अजय बंगा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. मे महिन्यामध्ये जे आहेत ते यांचे जे जुने अध्यक्ष आहेत डेव्हिस मालपास यांनी जे आहे ते राजीनामा दिला आहे. मे महिन्यामध्ये यांची खुर्ची खाली होणार आहे. त्या ठिकाणी जे आहे ते अजय बंगा यांची नियुक्ती होऊ शकते अशी सध्या शिफारस केलेली आहे अमेरिकेनं. ठीक आहे.
तर जे आहे ते भारतीय वंशाची व्यक्ती वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजय बंगा यांच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यावं लागेल. अजय बंगा यांचा जन्म 1959ला पुण्यामध्ये झालेला आहे. हैदराबादमध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण, दिल्लीमध्ये उच्च शिक्षण त्यांचं झालेलं आहे मित्रांनो. IIM अहमदाबाद, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादमधून त्यांनी व्यवस्थापनाचं शिक्षण घेतलेलं आहे, MBA. ठीक आहे. नंतर ते अमेरिकेत स्थायिक झालेले आहेत आणि नेस्ले असेल, पेप्सिको असतील इत्यादी कंपन्यामध्ये त्यांनी प्रमुख पदावर जे आहे ते कार्य केलेलं आहे. मास्टरकार्ड याआधी जे आहे ते मास्टरकार्ड कंपनीचे अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर जे आहेत, व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी कार्य पाहिलेलं आहे. आणि सद्यस्थिती 1 जानेवारी 2022 पासून ते जनरल अटलांटिक कंपनीचे उपाध्यक्ष म्हणून ते जे आहे ते कार्यभार सांभाळत आहे. आता याच्यानंतर जे आहे ते जागतिक बँकेचे या ठिकाणी ते अध्यक्ष होऊ शकतात. तर यांच्याबद्दल एवढी माहिती पुरेशी आहे मित्रांनो. आणि एक पॉईंट आहे, 2016मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. कोण? अजय बंगा. ठीक आहे. अजय बंगा नाव विसरायचं नाही. जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी जे आहे त्यांची शिफारस, त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आलेली आहे. यानंतर पुढची न्यूज आहे मित्रांनो इथं की केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ जे आहे त्याने एक अहवाल जारी केलेला आहे. या अहवालामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक नदी प्रदूषण असल्याचं निष्पन्न झालेलं आहे मित्रांनो. तर तो अहवाल कोणता आहे आणि त्यामध्ये जे आहे ते कोणकोणती राज्य जे आहे ते नदी प्रदूषणामध्ये आघाडीवर आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. इथं बघा की देशात सर्वाधिक नदी प्रदूषण महाराष्ट्रात असल्याचं जे आहे ते CPCBच्या एका अहवालात जे आहे ते पटलेलं आहे. CPCB काय आहे मित्रांनो? ती सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे. ठीक आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळ आहे. त्या जे आहे ते काय, त्यांनी एक अहवाल जो आहे तो जारी केलेला आहे. त्या अहवालाचं नाव काय आहे तर पोल्युटेड रिव्हर स्ट्रेचेस फॉर रिस्टोरेशन ऑफ वॉटर क्वालिटी, हे त्या अहवालाचं नाव आहे. तेवढं काय महत्त्वाचं नाही, परंतु याच्यात लक्षात घ्या की कोणकोणते जे राज्य आहे, महाराष्ट्र आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणते राज्य आहेत जे नदी प्रदूषणामध्ये अव्वल आहेत. यामध्ये सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो की मित्रांनो की नदी प्रदूषणामध्ये जे आहे ते खालीलपैकी कोणती राज्य जी आहेत ती टॉप 5 असा प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. अशा स्वरूपाचा एखादा प्रश्न या ठिकाणी बनू शकतो, त्याच्यामुळे याच्यावर आपल्याला चर्चा करावी लागेल. ठीक आहे. तर यामध्ये जे आहे देशातील 609 नद्याचं विश्लेषण केलेलं आहे या रिपोर्टमध्ये आणि यापैकी 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधील 311 नदीपट्टे प्रदूषित असल्याचं जे आहे ते या ठिकाणी निष्पन्न झालेलं आहे. त्यात सर्वाधिक नदीपट्टे म्हणजे नद्या जे आहेत ते महाराष्ट्रात सर्वाधिक प्रदूषित आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांक, MP मध्य प्रदेश दुसऱ्या ठिकाणी, तिसरा क्रमांक बिहार आणि केरळचा, चौथा क्रमांक कर्नाटक आणि UPचा या ठिकाणी लागतो मित्रांनो. हे बघा नदी प्रदूषणाचं वाढतं प्रमाण मी या ठिकाणी दिलेलं आहे. सर्वाधिक जे आहे ते महाराष्ट्रात आहे. आता महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या नद्या आहेत तर भीमा, मिठी, मुठा, सावित्री, वर्धा, वैनगंगा, कोयना अशा तिथं 5-50 नद्या सांगितलेल्या आहे मित्रांनो. त्या लिहिणं शक्य नाही म्हणून मी 4-5 एक महत्त्वाच्या इथं लिहिलेल्या आहे. पेपरमध्ये आलेली आहे न्यूज, तेवढं बघून घेसाल. त्यानंतर याचं कारण काय आहे मित्रांनो या नदी प्रदूषित होण्याचं, तर त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की शहर आणि उद्योगामधले जे सांडपाणी आहे मित्रांनो, ते सांडपाणी आपण सारखं कुठं सोडतो तर नदीतच सोडतो. एवढे मोठे जे नाले असतात, ड्रेनेजची सिस्टीम आहे आपल्या शहरांमध्ये, ती सगळी जी आहे ती शेवटी कुठं जाते? नदीत. त्या पुण्यातली नदी आहे मित्रांनो, तिला सगळं गटाराचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. अख्ख्या दुनियाभराचं पाणी जे आहे ते त्या मुठा नदीमध्ये तिथं म्हणजे तिथं सोडल्या जाते मित्रांनो. मग ती नदी प्रदूषित होणार नाही तर काय होणार? ठीक आहे. तर अशा प्रकारे जे आहे ते शहरातलं आणि उद्योगातलं जे सांडपाणी आहे ते नदीत सोडण्यामुळे जे आहे ती या ठिकाणी जे आहे ते नदी प्रदूषित झालेली आहे. आता हे रिपोर्ट जारी केलेलं आहे. CPCBचं कामच आहे ते रिपोर्ट जाहीर करायचं, पण याच्यावर सरकार काही धोरण आखत नाही मित्रांनो. ठीक आहे. आता हे उद्योगातलं सांडपाणी जे आहे ती ही प्रमुख समस्या आहे. विल्हेवाट कुठे लावायची नाही का? आता पुण्यासारख्या, मुंबईसारख्या सिटीमध्ये रोज हजारो लिटर पाणी जे आहे ते वाहते मित्रांनो. ठीक आहे. खराब होते आणि पाण्याचा उपयोग होतो तिथं. आता हे पाणी कुठं जाणार ह्याचं व्यवस्थापन तिथल्या स्थानिक महानगरपालिका असतील, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांनी लक्षात घ्यायला पाहिजे ना. या पाण्याचं व्यवस्थापन कुठेतरी दुसरीकडे ठिकाणी करायला पाहिजे. आता आपल्या शेजारी जर एखादा नाला नदी वाहत असेल आणि तिथं जर आपण म्हणलं की आपल्याला घर बांधायचं, तर तिथलं जे सांडपाणी आपण सगळ्यात पहिले विचार करू की त्या नदीत कसं जाईल हे विचार करतो आपण. ठीक आहे. आपण असं विचार करणार नाही की त्या नदीत सोडायच्या ऐवजी आपण दुसऱ्या ठिकाणी एखादा गड्डा करू, बाबा आपल्या शेतीकडं ते पाणी वळू, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या शेतामध्ये ते पाणी जर गेलं तर त्याचा लाभ होईल शेतकऱ्यांना, असा विचार कधी नाही. आपण काय करू, पटकन एक JCB नाला खोदून आहे तर पाईपलाईन टाकू आणि त्या नदीला कसं लवकरात लवकर जे आहे त्या पाण्याला नदीत सोडता येईल याची आपण हे करतो मित्रांनो. ठीक आहे. तर यावर सरकारनं लक्ष दिलं पाहिजे, पर्याय सुचवले पाहिजे. नुसतं आता CPCBनं सांगितलं, रिपोर्ट दिला, याच्यामध्ये महाराष्ट्र फलानं हे राज्य आमकं ढिमकं राज्य याच्यावर आहेत, आघाडीवर आहेत नाही का नदी प्रदूषणामध्ये. पण हे याच्यावर उपाय काय आहे ते सांगा ना.
बरोबर आहे की नाही? उपाय पण सुचवले पाहिजे की नाही, की तुम्ही काय काय करायचं, काय काय नाही. मग हेच तर काय म्हणते ते भांडण उजागर करायचं, परंतु ते भांडण कसं मिटवायचं हे तर सांगितलं पाहिजे ना. यावर कोणताही निर्णय होत नाही मित्रांनो. त्यामुळे जे आहे ते प्रश्न जे आहे ते गंभीर होत चालले. शेवटी प्रदूषण हा नैसर्गिक जे आहे तो प्रदूषण हा आपल्या निसर्गाला धोका असणारा जे आहे ते मेन समस्या आहे. त्याच्यामुळे याच्यावर गांभीर्यानं विचार करायला पाहिजे सरकारने, ठीक आहे. आणि एक व्यक्ती म्हणून, एक नागरिक म्हणून आपणही देखील त्या ठिकाणी विचार करायला पाहिजे. त्याचं कारण पहिलं समजलं. दुसरं कारण आहे रासायनिक घटक आणि जे टाकाऊ पदार्थ आहेत ते नदीत आपण सोडून देतो. आता रासायनिक घटक म्हणजे काय, तर शेतीमध्ये आपण एवढा फवारण्या करतो मित्रांनो, ते जी फवारलेली डबे आहे ते जमा करून आपण कुठं ओढ्या नाल्यात फेकून देतो, ते नदीमध्ये वाहते ते, ठीक आहे. त्या नदीमध्ये ते रासायनिक घटक उतरतात. हां, त्याच्यानंतर ज्या टाकाऊ वस्तू, आता देवाचे पुष्पहार अर्पण केलेल्या सगळ्या गोष्टी आहेत, इतर काही कचरा आहे, त्या ठिकाणी आपण नदीत पावित्र्य होते म्हणून त्या नदीत टाकून देतो, ठीक आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. एक व्यक्ती म्हणून आपणही आपला हातभार लावला पाहिजे नदी प्रदूषण कमी करण्यासाठी. आणि देशाने, राज्यानेही, स्थानिक सरकारने स्थानिक जी यंत्रणा आहे त्यांनी देखील या ठिकाणी याचा विचार केला पाहिजे, ठीक आहे. पर्याय सुचवा, उपाययोजना सुचवा, याचा प्रश्न सांगून भागणार नाही, ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या आपल्या दैनंदिन दर्जेदार चालू घडामोडीचे जे विश्लेषणाचे जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला आवडत असतील तर त्याला लाईक करा. आणि आपलं PAPT अकॅडमी हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया त्याला सबस्क्राईब करा. तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील, टेलिग्राम ग्रुप असतील, त्यांच्या विद्यार्थ्यापर्यंत हा आपला व्हिडिओ पोहोचा. मित्रांनो, आज आपण इथेच थांबणार आहोत. उद्या अशाच एका विश्लेषणासह आपण भेटूया. नमस्कार.